हां, तर डॉपलर इफेक्टचा एक प्रॉब्लेम आपण बघूया. डॉपलर शिफ्टचा फॉर्म्युला काय आहे? डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा इज इक्वल टू फी बाय सी. The apparent wavelength of light from a star moving away from Earth is, क्वेश्चन काय दिला बघा, apparent wavelength of light from a star moving away from Earth is 0.02% more than the actual wavelength. ओके, जे वेवलेंथ काय झाली आहे, वेवलेंथ इज म्हणजे ही apparent वेवलेंथ आहे, इज 0.02% more than actual wavelength. Than actual wavelength. Than actual wavelength. Wavelength is 0.02% more than the actual wavelength. The velocity of star is, velocity of star is, that is the question. ओके, सो क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, एका स्टार कडून येणाऱ्या लाईटची वेवलेंथ जी आहे ती किती झालेली आहे, 0.02% मोर दॅन द ऍक्च्युअल वेवलेंथ आहे. म्हणजे हे डेल्टा लॅम्बडा आहे, लक्षात घ्या. डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा किती दिलंय, 0.02 डिवायडेड बाय 100 दिलेला आहे. ओके, डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा किती आहे, 0.02 डिवायडेड बाय 100. तर व्हेलॉसिटी ऑफ दॅट स्टार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, वेवलेंथ इज मोर, वेवलेंथ मोर म्हणजे काय असणार, फ्रिक्वेन्सी लेस असणार, आणि फ्रिक्वेन्सी लेस म्हणजे काय, द स्टार इज मुव्हिंग अवे फ्रॉम अस, असं आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा किती आहे, 0.02 डिवायडेड बाय 100 आहे, आणि डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, फी बाय सी असतो ना. डेल्टा लॅम्बडा by lambda is equal to phi by c. So 0.02 divided by 100 is equal to phi divided by velocity of light is 3 into 10 raised to 8. Okay, so phi is equal to 0.02 divided by 100 into 3 into 10 raised to 8. ओके, म्हणजे आता किती होणार बघा, हे 0.02 म्हणजे 2 into 10 raised to -2 into 3 आणि 10 raised to 8 ला 100 ने डिवाइड केलं तर 10 raised to 6 होणार. So 2 into 3 that is 6 into 10 raised to किती येणार, 4 मीटर पर सेकंड. सो दॅट शुड बी द व्हेलॉसिटी ऑफ द स्टार. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन याच्यामध्ये असतात. ओके, आणखी एक क्वेश्चन, ॲपरंट वेवलेंथ ऑफ लाईट फ्रॉम ए स्टार डिक्रीजेस बाय 0.01% लेस दॅन ऍक्च्युअल वेवलेंथ. लेस दॅन ऍक्च्युअल वेवलेंथ म्हणजे इथं देखील डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा पर्सेंटेज इन्फॉर्मेशन दिली तर डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडाच लिहायचं, लक्षात घ्या. ओके, वेवलेंथ काय झाली आहे, 0.01% न काय झाली आहे, कमी झाली आहे. 0.01% म्हणजे 0.01 डिवायडेड बाय 100. तर ऍक्च्युअल व्हेलॉसिटी ऑफ स्टार किती असेल, व्हेलॉसिटी ऑफ स्टार फाइंड आउट करायचं आहे. सो डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा. ओके, डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा इज इक्वल टू काय असतं, दॅट इज फी बाय सी. ओके, so 0.01 divided by 100 is equal to phi divided by 3 into 10 raised to 8. आता 0.01 divided by 100 म्हणजे 10 raised to -4 होणार. हे 3 इकडे मल्टिप्लाय होणार, 3 into 10 raised to 8 is equal to velocity of the star, and velocity of star should be 3 into 10 raised to 4 meter per second. सो खूपच सिंपल प्रॉब्लेम डॉपलर इफेक्टवर असतात, याच्यामध्ये काही जास्त कॉम्प्लिकेशन्स नसतात. ओके, one more problem. The frequency of waves emitted from a radar is 750 megahertz. Frequency emitted. Frequency
emitted by a radar is 750 megahertz. 750 megahertz. That is the frequency emitted by the radar. The frequency of reflected wave from the aeroplane is observed at the radar station is increased by. म्हणजे आता या रडारनं इमिट केलेले जे रेडिएशन आहेत ते 750 मेगाहर्ट्जचे आहेत आणि 750 मेगाहर्ट्जचे रेडिएशन इन्सिडंट केल्यानंतर एरोप्लेन वरून रिफ्लेक्ट झालेले आहे. नंतर रिफ्लेक्टेड रेडिएशन जे आहे ते इन्क्रीज्ड आहेत असं दिसलं. रिफ्लेक्टेड रेडिएशन्स are increased by 2.5 kilohertz. increased by 2.5 kilohertz स्पीड ऑफ एरोप्लेन. तर आपल्याला काय करायचं इथं स्पीड ऑफ एरोप्लेन फाइंड आउट करायचं नाही, फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी कुठला फॉर्म्युला, जसं डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा इज इक्वल टू फी बाय सी, तसं तुम्ही हा फॉर्म्युला डेल्टा न्यू बाय न्यू देखील फी बाय सी साठी वापरू शकता. डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा इज इक्वल टू जसं फी बाय सी असतं तसं डेल्टा न्यू बाय न्यू इज इक्वल टू फी बाय सी देखील येतं, लक्षात घ्या. आता डेल्टा न्यू बाय न्यू चेंज इन, आता इथं काय दिलंय फ्रिक्वेन्सी इन्क्रीज्ड बाय म्हणजे चेंज इन फ्रिक्वेन्सी आहे. सो 2.5 इंटू 10⁻³ किलोहर्ट्ज आहे ना, 10⁻³ आणि ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती आहे 750 मेगाहर्ट्ज, दॅट इज 10⁻⁶ इज इक्वल टू फी डिवायडेड बाय सी. And therefore phi is equal to 2.5 into 10⁻³ divided by 750 into 10⁻⁶ into c तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे 3 into 10⁸. सो व्हेलॉसिटी ऑफ दॅट एरोप्लेन ही कॅल्क्युलेशन करावं लागेल. 250, सो आता 2.5 न 250 ला डिवाइड केल्यावर 100 राहणार इथं. ओके, so therefore phi is equal to न्यूमरेटरला बघा 10⁻³ 10⁸ 10⁻11 आणि डिनॉमिनेटरला 10⁸. so velocity of that aeroplane will be 10⁻³ मीटर पर सेकंड असलं पाहिजे. 10⁻³ मीटर पर सेकंड म्हणजेच काय येणार आहे, इट इज 1 किलोमीटर पर सेकंड. दॅट इज द आन्सर. या पद्धतीने रडारच्या साहाय्यानं आपल्याला कुठल्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जी आहे ती मेजर करता येते. कुठल्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी आपण डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट वापरू शकतो. म्हणजे डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट जो आहे तो डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड पेक्षा जास्त युजफुल आहे. कारण डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंडचं लिमिटेशन काय आहे, तर डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड जो आहे तो आपण कधी वापरू शकतो, जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी लेस दॅन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड असेल तर. साऊंडची व्हेलॉसिटी किती असते 340 मीटर पर सेकंड आणि त्याच्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटीने मूव्ह होणारे जे ऑब्जेक्ट आहेत त्यांची व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी आपण डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड वापरू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला डॉपलर इफेक्ट ऑफ लाईटच वापरावा लागेल. ठीक आहे, कारण डॉपलर जे लाईटचं स्पीड किती असतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे ज्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी लाईटच्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त होईल त्या ऑब्जेक्टलाच फक्त काय करू शकणार नाही आपण, डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट वापरू शकत नाही. म्हणजे याचाच मिनिंग काय झाला, कुठल्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट नसते. कुठल्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट नसते आणि त्याच्यामुळे डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट इज ऍप्लिकेबल एव्हरीवेअर. सगळीकडे तो आपण अप्लाय करू शकतो. ओके, आता या डॉपलर इफेक्ट ऑफ लाईटचे ऍप्लिकेशन, परंतु त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाचं सेंटेन्स आहे आणि ते सेंटेन्स काय आहे बघा. डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट इज सिमेट्रिक. डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट इज सिमेट्रिक but
Doppler effect of sound is asymmetric. ओके. लाईटचा डॉपलर इफेक्ट जो आहे तो सिमेट्रिक इफेक्ट आहे, परंतु साऊंडचा डॉपलर इफेक्ट सिमेट्रिक नाहीये. याचं रिझन काय आहे? डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट मध्ये सोर्स ऑब्झर्व्हरकडे मूव्ह करू दे, नाहीतर ऑब्झर्व्हर सोर्सकडे मूव्ह करू दे, अपॅरेंट फ्रिक्वेन्सी तेवढीच येते. परंतु डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंडचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का बघा? त्याच्यावर तेवढ्याच रिलेटिव्ह व्हेलॉसिटीनं सुरुवातीला सोर्स ऑब्झर्व्हरकडे मूव्ह करत असेल आणि नंतर ऑब्झर्व्हर सोर्सकडे मूव्ह करत असेल तर चेंज द फ्रिक्वेन्सी डिफरंट येते. लक्षात घ्या. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा? लाईटमध्ये तेवढ्याच रिलेटिव्ह मोशनला, ओके, तेवढ्याच रिलेटिव्ह मोशनला सोर्स ऑब्झर्व्हरकडे जाऊ दे किंवा ऑब्झर्व्हर सोर्सकडे जाऊ दे तेवढ्याच रिलेटिव्ह व्हेलॉसिटीनं, तर चेंज द फ्रिक्वेन्सी, अपॅरेंट फ्रिक्वेन्सी काय येणार आहे? तेवढीच येणार आहे. परंतु डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड मध्ये असं होत नाही. साऊंडच्या डॉपलर इफेक्ट मध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी पण इम्पॉर्टंट आहे आणि कोण कुणाकडे मूव्ह होतंय ते पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, दिस इज सोर्स अँड दिस इज ऑब्झर्व्हर. सपोज सोर्स ऑब्झर्व्हरकडं 20 मीटर पर सेकंद निघाला. अपॅरेंट फ्रिक्वेन्सी आपण ν1 डॅश काढली. ठीक आहे. ओके. सोर्स ऑब्झर्व्हरकडे निघाला 20 मीटर पर सेकंद, अपॅरेंट फ्रिक्वेन्सी ν1 डॅश आली आणि आता ऑब्झर्व्हरला 20 मीटर पर सेकंद सोर्सकडे नेला. म्हणजे सोर्स त्यावेळी काय करायचा? स्टेशनरी ठेवायचा आणि अपॅरेंट फ्रिक्वेन्सी ν2 डॅश काढली. तर ν1 डॅश इज इक्वल टू ν2 डॅश हे लाईटसाठी येतं, लाईटच्या डॉपलर इफेक्ट मध्ये. परंतु साऊंडच्या डॉपलर इफेक्ट मध्ये हे दोन्ही सेम येत नाही. साऊंड म्हणजे अपॅरेंट फ्रिक्वेन्सी लाईटच्या डॉपलर इफेक्ट मध्ये काय होतं बघा? ही महत्वाची गोष्ट आहे. ते एमसीक्यू मध्ये एखाद्या वेळी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. लाईटचा डॉपलर इफेक्ट फक्त आणि फक्त रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरच डिपेंड असतो. कोण कुणाकडे मूव्ह होत आहे त्याच्यावर डिपेंड नसतो. आणि साऊंडचा डॉपलर इफेक्ट मात्र काय होतं? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी पण डिपेंड आहे आणि कोण कुणाकडे मूव्ह होत आहे त्याच्यावर पण डिपेंड नसतं. ती थोडीशी चेंज द फ्रिक्वेन्सी येते. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया की ती वेगळी फ्रिक्वेन्सी कशी काय येते. थोडंसं आपण कॅल्क्युलेशन करून पण थोडंसं चेक करू शकतो. ठीक आहे.